मला कमिशन एजंट म्हणणाऱ्या राजन नाईक यांनी त्यांचा व्यवसाय कोणता ते आधी जाहीर करावं. राजन नाईक तालुका प्रमुख झाले आणि वैभव नाईक विनायक राऊत यांचा पराभव झाला. माझी लायकी काढणाऱ्या राजन नाईक यांनी त्यांची अक्कल गुडघ्यात आहे का याचा पहिला विचार करावा आणि यापुढे राजन नाईक काही बोलले तर जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर यांनी दिला आहे. कुडाळ शिवसेना कार्यालयात ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. पाहूयात. कालच उबाटाच्या तालुका प्रमुख राजन नाईक यांनी जी कमेंट केली माझ्या विरुद्ध त्याबद्दल मला बोलायचं आहे. पहिलं सर्वप्रथम मला त्यांना एक आधी सांगायचं आहे की अरविंद करलकर हे एजंट म्हणून सांगितलं त्यांनी. माझं तर असं म्हणणं आहे, राजन नाईक हे 27 वर्ष मी जवळजवळ कुडाळमध्ये आहे. 27 वर्षात राजन नाईकांचा स्वतःचा व्यवसाय कुठचा ते आणि पहिले त्यांनी डिक्लेअर करायला पाहिजे. कारण कधी कुठचंही काम करत नाही, कुठचा व्यवसाय करत नसताना सुद्धा त्यांच्या घरी अल्टो गाडी आहे. आज ते जवळजवळ प्रत्येक माणसाला जीवन जगताना का कुठचा तरी उदरनिर्वाह करावा लागतो. पण माझा एक असा आरोपच त्यांच्याकडे आहे, 27 वर्षाच्या इतिहासात मी तर त्यांना कुठचं काम करताना बघितलं नाही. 15 वर्ष ते जवळपास उबाटाचे तालुका प्रमुख आहे आणि 15 वर्षाच्या इतिहासामध्ये जिकडे तिकडे प्रत्येक एरियात फक्त त्यांचाच कॉन्ट्रॅक्टर म्हणून गेले की 2%, 5%, 10% हा त्यांचा इतिहासच आहे. ते जर कुठचंच काम करत नाही तर मग त्यांच्याकडे जगायला पूर्ण विचार करा तुम्ही. कुठची संपत्ती नाही, काय नाही, ते भाड्याच्या घरात राहतात. मग त्यांच्याकडे पैसा आला कुठं हो? कुठेतरी यायचं, कोणातरी गाडी घ्यायची, गोव्याला जायचं, विमानाची तिकिटे हजर असतात. गोव्याला पुढचा प्रवास कुठे करतात ते मी तुम्हाला कधीतरी पुढच्या वेळी सांगू शकतो. आणि ते मला बोलतात की मी आयात केलेला व्यक्ती आहे. मला एवढंच हसायला येत आहे त्यांच्या विरुद्ध की आयात केलेला व्यक्ती म्हणजे मी काय पाकिस्तानमधनं पडलो आहे का कुठनं आलो आहे? माझं गावच कुडाळ, भावमध्ये माझा जन्म झाला आणि ते इकडचाच मी आहे. मी काय म्हणतो, त्यांना सांगायचा असा उद्देश आहे त्यांचा असेल किंवा असा हेतू असेल की वैभव नाईक हे आयात केलेले आहेत. हे सर्वांना माहीत आहेत ना. वैभव नाईकच कणकवलीमधनं आले आहेत आणि कुडाळमधनं ते उभे राहून निवडून आलेले. म्हणजे ते आयात आहेत का अरविंद करलकर आयात आहेत? दुसरा विषय त्यांनी काय बोलला, अरविंद करलकरला फक्त 2च मतं पडली. तुम्ही आधी, मला वाटतं तुम्हाला ही कुडाळमध्ये तालुका सांभाळता, जरा गावी जाऊन चौकशी करा. अरविंद करलकरला किती डिमांड आणि अरविंद करलकरचं काय चालतं. भावगावामध्ये ज्यावेळी मी तुम्हाला सर्वांना सांगतो, भावगावामध्ये मी ज्यावेळी उबाटासोबत होतो त्यावेळी जवळ 500 ते 550 मतं उबाटाला पडायची. आणि ज्यावेळी मी बाजूला जाऊन शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आम्ही आणि तिकडे गेल्यानंतर हे आले कुठे 240 वरती. म्हणजे यांची पात्रता किती. आणि वैभव नाईक जे निवडून आले त्या वैभव नाईकांवरती ज्यावेळी आम्हीच जिम्मेदारी घेऊन आम्हीच त्यांना 2 वेळा निवडून आणलं त्याच्या अगोदर ते 2 वेळा पडले आहेत आणि राजन नाईक सांगतायत तुम्हाला साध्या बिट्टू तेली सारख्या माणसाने नवीन उगवता एक तारा भैरववाडीत त्यांनी तुम्हाला पाडलं आणि पाडल्यापासून तुमचे सपशेल नामशेष झाला त्या मतदारसंघात. तुम्हाला तर हिंमत आहे ना तुमच्या, तर 17 वॉर्डमध्ये कुठेतरी कुडाळातल्या एका वॉर्डमध्ये तुम्ही आधी निवडून या. तुम्ही 10 वर्षात तुम्ही कुठे आलात? तुम्ही आधी आलात तालुका प्रमुख झाल्याबरोबर वैभव नाईक पडले, ते विनायक राऊत पडले. म्हणजे प्रत्येक व्यक्ती, आता तर अमरसेन सावंत बरोबर बसलात काल ते पण पडले. म्हणजे परत ते का पुन्हा येतील, पुन्हा उभे राहतील असं तर मला वाटत नाही. त्याच्यामुळे तुम्हीच आधी पहिले काळ्या पायाचे आहात. आणि माझा जो इतिहास तुम्ही सांगू इच्छिता तो तुम्हीच काय काय धंदे करताय. आता वाळू आले का तुमच्या जागावर गाडी घालायला आले? गाडी घातली की मॅनेज झाले. किती जणांचे मी सरळच बोलून सांगतो की माझी लायकी तुम्हाला अक्कल आहे का? ज्या माणसाला अक्कल असती तर त्यांनी समोर बघितलं असतं बाबा, एक गावमध्ये ज्यावेळी वोटिंग झालं सरपंचाच्या वेळी तर मला किती मतं पडली, भाजपवाल्याला किती पडली आणि उबाटावाल्याला किती पडली. एवढे काय लोक दूधखोळे आहेत प्रत्येक वेळी वैभव नाईकांचा आसरा घेतात. तुम्ही आधी कुठच्या गटाचे? वैभव नाईक गटाचे काय विनायक राऊत गटाचे ते तरी सांगा. कंटिन्यू मला वाटतं त्या कृष्णाधुरींचे तुम्ही जाऊन पाय धरा पहिले. कारण कृष्णाधुरींना म्हणजे आमच्या ऐकूयात अशी बातमी आहे त्यांना तालुका प्रमुख पद देत होते, पण त्यांनी सांगितलं शिफारस करून की एका साईडने याला राजन नाईकला ठेवा, कारण तुमचं डिमोशन झालं उबाटात. आजपर्यंत उबाटामध्ये कधीही 2 तालुका प्रमुख आम्ही बघितले नाही. आम्ही पण काम केलं आहे. मी ज्यावेळी साधा हे शाखा प्रमुख होतो त्यावेळी तुम्ही तालुका प्रमुख होता आणि आता माझी लायकी काढताय. आता मी तर तुमच्या किती पुढे आहे
मी तर बोलणारच नव्हतो, पण लोकांना समजायला पाहिजे कोण व्यवसाय करतो आणि कोण कॉन्ट्रॅक्टचे धंदे करतो, कुठच्या बांबोळीच्या कामात कोणी पैसे मागितले, बावीच्या कामात कोणी पैसे मागितले, निवजाला कोण गेला कुठच्या साईडवर, हो सगळ्यांना सर्वांचे धंदे माहीत आहे आणि सगळ्यांची कुंडली माहीत आहे. कुठचं तरी आता माझ्यावर तुम्ही प्रेस घ्यायला तुम्हाला 5 दिवस लागले. 5 दिवसात कुठेतरी इकडे तिकडे यायचा जमाना आहे हो. कुठेतरी जमा करायचा आणि एकत्र करायचं आणि ती हे सोडायची, बाईट सोडायची. मग 5 दिवस का लागले तुम्हाला? तुम्ही काल बोललात, मी आज बोलतोय. काय आमचं मनय साहेब आहे, प्रत्येक माणसांना माहीत आहे की अरविंद करलकर व्यक्ती काय आहे. कारण अरविंद करलकर आहेत तिकडे प्रत्येक माझ्या हॉटेलात 25 माणसं येतात कामाला सांगायला की करलकर साहेब आमचं अमुक काम आहे. तुम्ही जर तालुका प्रमुख आहेत तर वैभव नायकाला पाडून घातलं, विनायक राऊतांना पाडलं, अमरसेन सावंत पाडलं. मगाशीच बोललो मी तुम्हाला. म्हणजे एवढंच मी सांगू इच्छितो की तुम्ही आता म्हणजे प्रत्येक वेळी जी टीका करता अरविंद करलकरच्या नका काय इतिहास काढणार हो? हा का मी काही इतर काय कुठचे धंदे करतोय, काय करतोय? इतिहास कुठचा काढणार? एकच 8 दिवस लागले तुम्हाला माझ्यावर बाईट घ्यायला. आणि मी तुम्हाला एवढं म्हणजे आता तुम्ही 22चा मी इतिहास सांगितला. मतं किती हो, मी ज्यावेळी उबाटामध्ये होतो त्यावेळी मतं किती पडायची? त्यावेळी मतं पडायची 500 ते 550. मी ज्यावेळी शिंदे गट आम्ही शिवसेना शिंदे होरी आणि तुम्ही म्हणतात मी आयात आहे. व आयात माणूस स्वतः आयात आहे म्हणजे मी पाकिस्तानमधनं आलो आहे, आयात पडला माणूस झाला. तुम्ही कुठचे हो? केरवड्याचे ना. मग तुम्ही स्वतः इकडे येऊन भाड्यालाच राहता. आम्ही तरी स्वतःच्या जागेत राहतो. आमचं मूळ गावच भाव आहे, बाकी कुठचं नाही आहे. आणि लोकांना कशाला ती दिशाभूल करताय आणि प्रत्येकाला तुम्ही सांगता की असा असा विषय आहे म्हणून. तेव्हा मी एवढंच तुम्हाला बोलतोय. आता थोडासा डोस दिलाय, त्याच्यामध्ये तुम्ही आधी एक विचार करा. तुम्हाला जवळजवळ बिट्टू तेली सारख्या माणसाने पाडून तुमचं अस्तित्वच संपवलं. तुम्ही कुठेतरी उभे राहा आणि चाचपणी करा. नाही तर आता येणार आहे 6 महिने, त्याच्यात तरी उभं राहून लायकी काढा. मी अपक्ष होतो त्यावेळी पडलो, मान्य करतो. मी अपक्ष होतो पडलो, पण बाकी कोण काय पडलेच नाही. डायरेक्टच तुम्ही डायरेक्टच निवडून आलात. त्याच्यामुळे ह्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर मला एवढंच सांगायचं आहे की अमरसेन सावंतांनी पण पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळी काहीतरी अरविंद करलकर बरोबर सोडा होते. सगळेच जण तसं करतात, म्हणजे यांचे लोक वाटतात त्याच्याबरोबर आले, सगळेच जण तसं करतात, अशी परिस्थिती आहे. आणि 14 कामाचं तुम्ही सांगतात, दत्ता सामंत साहेबांनी 14 कामं केली. त्याच्यात हो आमच्याकडे तुम्ही अशी परिस्थिती केलात ह्या जवळजवळ 10 वर्षात. मी त्या दिवशी बोललो, रस्त्याची चाळण झाली, लोकांना चालायला मिळत नाही, लोकांना गणपती न्यायला मिळत नाही, पेशंट न्यायला मिळत नाही. आणि अशा परिस्थितीत दत्ता सामंत साहेबांनी जर स्वतः, मी त्या दिवशी बोललो, स्वतःच्या पैशात जर एखादे रस्ते मारले कोणाला वाईट वाटेल हो? आम्ही स्वतः कालच्या मी तुमच्या हो, मला तर अमरसेन सावंतांना पण मी त्यांच्यावर टीका करत नाही, कारण ते साधे व्यक्ती, ते काय बोललेच नाही तर काय बोलणार त्यांच्यावर. तुम्ही साधं त्यांच्या दिग्गज गावामध्ये राणेवाडीमध्ये जाऊन बघावं काय रस्त्यांची परिस्थिती झाली आहे. मग हे सगळं तुमचं आम्ही पुढे काढतोय, रस्ते करतोय आणि एवढं करून तुम्ही सांगतात आम्ही टक्केवारीत सगळं गुंपलोय म्हणून. मग एवढी लोकांची जी कामं केली, कामं जर केली ॲडव्हान्स, तर तुम्ही परत काय सांगणार? कलेक्टरकडे जाऊन तुम्ही आधी अर्ज देऊन येतात. त्याच्यामुळे काय म्हणतो, राजन नाईकांनी आपली पद ओळखून आपली पात्रता काय आहे ती, माझी लायकी काढली, त्यांची आहे तेवढी अक्कल त्यांची गुडघ्यात आहे. मगाशी बोललो मी. त्याच्यामुळे ते काही बरोबर करतं, कारण बिट्टू तेली सारख्या माणसाने त्यांना पाडल्यामुळे काय परिस्थिती झाली, ते सैरभैर झाले आहेत. ते सैरभैर झाले असं तुम्हाला सांगतोय. ह्याच्यानंतर जर काय राजन नाईक बोलले, जशात तसं उत्तर देण्यात येईल. एवढं बोलतो आणि थांबतो.